राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। तीर्थरूप परमपूज्य श्री रामराय गोविंद केळकर तथा श्री दासराम महाराज यांच्या वचनांवर आधारित श्री दादांचेच अंतरंग सत्शिष्य न गोखले यांनी लिहिलेल्या नित्य नवा दिस जागृतीचा या ग्रंथातील आज ऐकूया 18 मे या दिवशीचं चिंतन. अहंकाराचा त्याग होतो तिथंच चित्तावर प्रसन्नता उमटून तो जीव मोहातून परपार होतो. सगळ्या उपाधी आणि गोतावळ्याचं कारण मी आणि माझं हे आहे. मी म्हटलं की द्वैत आलं, त्याच्याबरोबर मग दुसरी वस्तू मला पाहिजे ही मालकीची भावना, मग त्यासाठी प्रयत्न, शंका, भीती, त्या वस्तूच्या नाशाची वगैरे वगैरे. हा अहंकार हे सगळ्यात मूळ आहे, कारण तो अस्तित्वाशी निगडीत आहे. मूळ विश्वसंकल्पच अहममधून निर्मित झाला आहे. तो जीव भावानं खाली आल्यामुळे मूळ चैतन्य रूप अहंचं अस्तित्वाचं होणं झालं. आत्मा जीव झाला तो अहंकारामुळे. मी कोणीतरी निराळा आहे ही भावना माणसाच्या मनात केव्हा आणि कशामुळे आली हे सांगणं कठीण आहे. बहुतेक ते जीवाच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे आणि एकदा ती अहंयुक्त बुद्धी गेली तर मग ते रहस्य जाणण्यात मतलबच नाही. पाण्याचं पृथक्करण मी करतो आहे तोपर्यंत मला त्याचं महत्त्व आहे, जाणण्याची आशा आहे. मीच पाणी झालो तर मग कोण जाणणार आणि त्याचं महत्त्व ते काय, म्हणूनही ते रहस्य माहीत होऊ शकत नाही. हा अहंकार जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मनाला प्रसन्नता लागू शकत नाही हे आपण अनुभवतो. अहंकाराच्या अनुषंगानं येणाऱ्या द्वैतामुळे निर्भयता येत नाही. द्वैत आलं की भय, आशंका, अस्वस्थता हे पाठोपाठ येतातच. माझे एक मित्र सांगतात तसं अहंकार हा सगळ्यांचा दादा आहे. त्याच्या पाठोपाठ सगळे विकार, वासना दादा कुठे आहे, कुठे गेला म्हणून शोधण्यासाठी येतात. त्याला घालवून दिला म्हणजे ही सगळीच भावंडं त्याच्या मागे निघून जातात. प्रसन्न असायला हवा असं गीता सांगते. मनःप्रसाद सौम्यत्वम असं गीता म्हणते. मनाची चित्ताची प्रसन्नता हे फार मोठं भाग्य आहे. ते मिळालं की मग काही मिळवायचं राहत नाही. आधी प्रसन्नता की आधी वासनानाश हे सांगणं कठीण आहे, परंतु या वासनांच्या मुळाशी असलेला अहंकार नाहीसा झाला की अप्रसन्नता राहूच शकत नाही. हे भाग्य अर्थातच साधना आणि त्यामुळे होणारी गुरुकृपा यावर अवलंबून आहे. राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय.